मुक्त महाराष्ट्र आहे. आता तीनच रोग आहेत सगळ्या लोकांना. एक शुगर, निम्मे निघतील निम्मे. चहा प्याता का राखेल दे चहानो. शुगर. आणि शुगर का वाढली माहिती का? पाया पडून सांगतो मला, शरीराला व्यायामच राहिला नाही. व्यायाम करायला लोक तयारच नाही. तंबाखूची पुडी आणायला जर पोराला सांगितली ते म्हणते चावी दे. पुडी एक माणूस पायी चाला ना. पोरानं कीर्तनात लिहिले, मी रोज 3 कीर्तन करतो. तो रोज 3, जवळ सापडलं तर 4. हलक्या हाती 6 तास बोलतो रोज 12 माही. कशाला माही? शुगर वाढत. पोरं मोकळे कायम गोसाई. बाई वाड्या होया. आता मी प्रत्येक क्षेत्राचा अति बारीक अभ्यास करणारा माणूस. आता तुम्हाला सूत्र सांगतो ऐका. मुलं किती झाले? 1000. मुली किती झाल्या? 800. 800 मुलींमधल्या 500 मुली पोस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट आहेत. हा प्रॉब्लेम झालाय आपला. आपल्याकडे लोकांनी बोबाटा काय केला बा, मुली मिळत नाहीत. तसं नाहीये, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण आहे. आता मुलगी MBBS आहे, कुठून आणणार पोरगा? हाय का याच्यामध्ये 5 MD? हाय का 4 SP? हाय का 3 PSI? मग हे गबाळ करायचं काय? SP मुलगी आहे, तिच्या हाताखाली 10 PSI आहेत आणि 200 पोलीस आहेत. तिला लेवलचा पोरगा नको का? का तिला हे चालन ट्रॅक्टर ड्रायव्हर गंगू तारुण्य तुझं बेफाम. गुतली गंगू नदीत, भरली वाळून गुतली गंगू. बाबूराव आला तर गंगू उठली. मुलगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. तुला लिहायचं तरी येतं का 1.5 लाख? पाया पडून सांगतो सगळ्या पोरांना, पाया पडून सांगतो, मी मरल ना, मी मरणार नाही 25 वर्ष. किती राहील? 25. हा, पोरानं तुमच्या पाया पडतो, व्यवसायाकडे वळा तर सूत्र बसेल. शिकत बसू नका कवरेबी. कोंबड्या पाळा. सोलून कोंबडी 130 ला आहे, बाजूला 140 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, शिजून 230 ला आहे. बोकड्या पाळा. हडकं धरून 540 रुपये मटण आहे. विनोद नाही. आता लोक पोट भरणाऱ्यालाच मुलगी देतात, दुसऱ्याला देत नाहीत. जा पडगं. आणि लग्न न झालेली पोरं तुम्ही व्यवसाय करा. असे क्वाटरी पिऊन आणि गोवे खाऊन बायका नाही मिळणार. तुम्ही असेच मारणार. रेंज गेली काहींची. रेंज म्हशी भादरना 150 रुपये म्हैशी. कामं करा ना. बापाची पेन बोंबलत हिंडाता कवर. 13 लाख पोर 12वीचे मोकळे झालेत आता. सायकल पंक्चर काढा, लोकांची बूट पॉलिश करा, लोकांच्या गाडींच्या काचा पुसा, पण स्वाभिमानानं जगा. अरे रस्त्याच्या कडेला 10 ऊस घेऊन बसणारा माणूस संध्याकाळीपर्यंत रस्त्याचे 200 रुपये कमवतोय. तुम्हाला कामच करायचं नाही म्हणजे बोंबलं तेंडायचं. कोण बायका देईल तुम्हाला? भंगार भांग पाडायचे आणि बोंबलं तेंडायचं. तो 1 साईड भांगाल नाही, कुठून नालाय का नाही. वावर नांगरलंय, दंड ठोलाय. बायको नाही तुम्हाला. आता तुम्हाला आता ह्या महिन्यात जेवढे पाहुणे येतील, येईन त्याला हा म्हणा. येडी बैरी मुखी मरू दे, जाऊ द्या. भले तिला पहिले 2 पोरं चालतील. मग आता काय करणार? बायको नाही. जे राहिले ते आता जवळजवळ राहिलेच. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे
झोपायच्या टायमाला पाहणे नाही झोप आली तरी झोप येत नाही डबल, नाहीतर मामाची न मामीची पूजा करणे बस. ए तुझ्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 2. एक नको खेद करू गोरा असा मोकळा झाला पाहिजे, मोकळा. आणि इथं नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचत आहे. माई वाड्यावर यान राहतो भाड्याच्या घरात. सोनू तुझं माझ्यावर तुझ्या बापाचाच नाही तर सोनूचा कसा नाही. इथे नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. इथं देव नाचला, इथं देव नाचला. मला नाचायची लाज वाटते. इथं एक वाक्य सांगा, इथं नाचणारे लोक पाया पडतात, डांबरीवर नाचणारे लोक शिव्या देतात. फायनल थोडा आवाज द्यावा महाराज. हे दोन्ही बॉक्सांना द्या थोडा थोडा. चला, चिंता बिंता करायची नाही. काय आणेलच नाही तर चिंता काय करायची. येताना काय आणेल नाही, जाताना काय न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. चिंता करायचं काही. फक्त यशला यश, नोला नो. आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, भामटेवानी बसायचं नाही. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे ना, हा लय उत्तर आहे. एखादा म्हणला पटलं नाही, लगेच उत्तर. पटलं तरी उत्तर, ना पटलं तरी उत्तर. यशला यश, नोला नो. पण भामटीगिरी चालत नाही आपल्याला. खरमरीत बसायचं, हसत बिसत जायचं, राहायचं तरी किती दिवस आहे? काही याची गॅरंटी काय? बरं, चिंता करून काय करायचं? पूर्वी लोक कॅन्सरनं मारायची. आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे, एड्स मुक्त महाराष्ट्र आहे, ग्लोबल मुक्त महाराष्ट्र आहे. आता 3च रोग आहेत सगळ्या लोकांना. एक शुगर, निम्मे निघतील निम्मे. चहा प्याता राखेल दे चहानो. शुगर. आणि शुगर का वाढली माहिती का? पाया पडून सांगतो महाराज, शरीराला व्यायामच राहिला नाही. व्यायाम करायला लोक तयारच नाही. तंबाखूची पुडी आणायला जर पोराला सांगितली ते म्हणते चावी दे. पुढे एक माणूस पायी चाला ना. पोरानं कीर्तनात लिहिले, मी रोज 3 कीर्तन करतो. तो रोज 3, जवळ सापडलं तर 4. हलक्या हाती 6 तास बोलतो रोज, 12 माही. कशाला माही शुगर वाढल? हा व्यायाम म्हणजे काय पोरगल पण आहे का? चला, शुगर व्यायाम नाही. 2 बीपी. आणि बीपी काट. एखाद्यानं लय उंडा घेतला, पुरीत खोड असत. एखाद्यानं घेतलाच नाही, लफडा असत. याची दरिद्री विचार नाही करायचे मला. आणि अटॅक त्यांनाच येतो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात त्यांना अटॅक येत नाही कधी. नाही नाही, माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देतो, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. मोकळा होतो तो, मोकळा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात.
आणि जी गालात हसतात, प्युअर मुख्या माझाची महाराज, प्युअर मुख्या माझाची. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, आणि जी हळूच बोलतात लपडच. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. हसत जा, हसत जा, हसत जा, आणि हसण्यातच समाधान आहे. आणि सगळे दुःख विसरायला एकच औषध आहे, हसणे. काय करायचं? आणि नाही हसायचं तर काय करायचं? त्याला अटॅक येत नाही. काही माणसं हसत नाही, करणार ते नसते. खरमरीत राहायचं तरी किती दिवस? हसत जा. एक मुद्दे नीट ऐकायचं. आता अटॅक हसणाऱ्या माणसाला येत नाही. हसत जा, अटॅक येत नाही. उगाच दरिद्रेवानी काही तोंड सोडून देऊन बसायचं. काय करायचं? शिवारात किती जार कुत्र पाळा, किती जाल कुत्र पाळा, पर माणसं फाडून टाकणार कुत्र पाळा, आणि शिवारात वाघ येऊ द्या, कुत्र भुकत नाही. त्याला भुकायचं इंजेक्शन जरी दिलं ती कानात आहे पण भुकत नाही. त्याला माहितीये भोगलो का याच्यासाठी केला होता अट्टहास. आपल्याला उचललं कुत्र इतर टायमाला मालका शेजारी झोपत आहे, पण वाघ आल्यावर खाटाच्या खाली झोपत येते. ते वाघाला सांगते खाटावरचा ने माया नको मला उठ. बस चिंता बिंता करायची नाही, हसत हसत जगा. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. अभंगातला तिसरा मुद्दा आज. गायक, वादक, गुणीजन, मंडपवाले, माय सिस्टीमवाले, आपल्या परिसराचं वैभव, आपल्यातला एक मोठा माणूस संजयजी राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाने. आणि राठोड साहेबांच्या बाबतीत एकच वाक्य सांगतो, आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर तो आपला स्वाभिमान आहे. कोणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसांना नाव ठेवू नये. पुढचं वाक्य सांगा. सोनारानं हिरा फेकला तर चालेल, सोनारानं हिरा फेकला तर चालेल, पण रत्न पारख्यानं हिरा फेकू नये. नीट ऐका. सोनारानं हिरा फेकला तर चालेल, पण रत्न पारख्यानं फेकू नये. सोनारानं का फेकलं तर चालेल, त्याची किंमत त्याला कळली नाही, पण रत्न पारखी त्याच्यातला तज्ज्ञ आहे. कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसांचा स्वाभिमानानं जगावं. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल ती आपली शान आहे. आपला एक मुलगा चांगला वाजवतो, आपली शान आहे. आपली एक मुलगी तहसीलदार झाली, आपली शान आहे. एक भांडे घासणारीचा मुलगा सीए झाला, कौतुक आहे. एक भांडे घासणारीची मुलगी पोलीस झाली, स्वाभिमान आहे. आणि आपल्या माणसांबद्दल स्वाभिमान धरायचा. आणि दुसरी गोष्ट सांगतो, अरण्यामध्ये अरण्यामध्ये हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हत्तींचे कळप आहेत, पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाहीत. सगळे गायांचे कळप आहेत, पण सगळ्या गाया कपिला नाहीत. सगळ्या कपिला आहेत, पण कामधेनू नाहीत. सगळी जंगलात झाडं आहेत, पण कल्पतरू नाहीत. जगात सगळे संत आहेत, पण भगवान बाबा माऊली सारखे नाही, मुंगसाजी माऊली सारखे नाही. आणि मुंगसाजी माऊलीच्या पवित्र भूमीमध्ये यात्रेच्या निमित्तानं सुरुवात. साधूचा एक वाक्य सांगा. ज्या मातीला साधूचे पाय लागतात ती माती पवित्रच असते. आणि म्हणून मुंगसाजी माऊली आणि संजयजी राठोड साहेब यांच्या संयोजनानं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन. गायक वादक गुणीजन मंडपवाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संयोजक, स्टेजवरील खुर्च्यांवरचे सगळे बसलेले गायक वादक गुणीजन, ज्ञात अज्ञात, सरपंच, उपसरपंच, सदस्य, माजी सरपंच, आजी सरपंच, सगळे सरपंच, सगळ्यांना धन्यवाद. गायक वादक मादक आजी माझी फक्त कैलासवासी नाही, सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. इथपर्यंत काही शंका नाही? फायनल. पुन्हा डोकं नाही लावायचं. आता प्रश्न मेन कीर्तनातला सुरू झालाय. मुंगसाजी माऊली हे संत आहेत,
आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग त्याच्यासाठीच घेतलाय की संतांची आम्हाला